नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे 100 पसंतीकरण आपल्याला द्यायचे आहेत विदाऊट इंटरव्ह्यूसाठी त्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. विथ इंटरव्ह्यूसाठी वेगळा व्हिडिओ मी बनवेल, त्यामध्ये पण तुम्हाला 50 प्रिफरन्सेस कशा पद्धतीने द्यायला पाहिजे यावरती डिटेलमध्ये आपण ॲनालिसिस करणार आहोत. तर हे आता लॉटरी पद्धत आहे का काय आहे, हा सगळा आपण कन्फ्युजन केल्यापेक्षा, या सगळ्या गोष्टींचं आपण कन्फ्युजन ठेवल्यापेक्षा आता जे समोर आहे त्याला सामोरे जाणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे एक योग्य दृष्टिकोन ठेवून आपल्याला एक चांगला पोर्टफोलिओ तयार करणं गरजेचं आहे. हा डेटा आणि गुणांवरती आधारित अचूक मांडणी असली पाहिजे. कशा पद्धतीने आपण हे सगळं डेटाच्या बेसिसवरती करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये आज डिस्कस करणार आहोत. सगळा डेटा आहे आपल्याकडे मित्रांनो. ऑलरेडी डेटा आपल्याला गव्हर्नमेंटने अवेलेबल करून दिलेला आहे प्रिव्हियस इयरचा. त्यानंतर आपल्याकडे काही म्हणजे मार्कशीट्स आहेत, म्हणजे मार्क्स आहेत, मेरिट लिस्ट्स आहेत. तर ह्या जुन्या डेटाच्या बेसिसवरती आपण कशा पद्धतीने एक चांगला दृष्टिकोन ठेवून एक चांगली पोर्टफोलिओ किंवा एक रणनीती बनवू शकतो, ज्यामध्ये आपण 100 प्रिफरन्सेस जे आहेत ते प्रॉपरली देऊयावरती आज डिस्कशन करणार आहोत. आता हे काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत मित्रांनो, मी तुम्हाला जस्ट समजून सांगण्यासाठी की समान गुण आहेत पण वेगवेगळा निकाल आहे. हा सगळा पसंतीक्रममुळे झालेला विरोधाभास आहे. हा सगळा आपल्याला बघून घेणं गरजेचं आहे. इकडे पण 113 गुण तुम्हाला बघायला मिळतात. सेम कॅटेगरी आहे, 113 गुण सेम कॅटेगरी आणि 113 गुण आहेत आणि सेम कॅटेगरी आहेत. पण इकडे 60वा प्रिफरन्स होता यांचा सिलेक्ट जेव्हा झालेत तेव्हा. यांचा 25वा प्राधान्यक्रम होता हे जेव्हा सिलेक्ट झालेले आहेत, आणि यांचा प्राधान्यक्रम होता 49वा. जर मित्रांनो इथे जर प्राधान्यक्रमांची मर्यादा 50 असती तर कदाचित यांचं सिलेक्शन इथे आपल्याला नाही होताना दिसलं असतं. त्यामुळे आपल्याला याच पद्धतीने आपले सिलेक्शनचे चान्सेस कसे वाढू शकतात. जिथे प्राधान्यक्रम आपण दिलं तर 25वी जी प्राधान्यक्रमची स्ट्रॅटेजी ह्या मार्क्सनुसार इथे द्यायची होती, ही आपल्याला सेफ स्ट्रॅटेजी इथे बघायला मिळते. म्हणजे मार्क्स पण सेम आहेत, कॅटेगरी पण सेम आहे, बट स्ट्रॅटेजी ही पसंतीक्रमाची मॅटर करते. तसंच आता 100 प्राधान्यक्रम आहेत. ज्यांना 101वा मिळाला असेल मागच्या वेळेस किंवा 110वरती प्राधान्यक्रमवरती सिलेक्शन झालं असेल, त्यांचं आता कदाचित इथे झालं नसतं, कारण इथे लिमिटेड प्रिफरन्सेसची आता सिस्टीम आपल्याला बघायला मिळते. तर आता केवळ उच्च गुण आहेत म्हणजे पुरेसं नाही, तर पसंतीक्रम कसा लावता याच्यावर तुमचं सगळं सिलेक्शन ठरणार आहे. आणि ही फॅक्ट आहे मित्रांनो, याच्यात तुम्ही याला रिजेक्ट करा, काही करा. आता जे समोर आहे, भविष्यात काही चेंजेस झाले तर ते होतील, बट सध्या तरी आपल्याला बघायला मिळतं की आपल्याला लिमिटेड प्रिफरन्सेस आहेत, ज्यामध्ये 100 आणि 50 असे आपल्याला प्रिफरन्सेस द्यायचे आहेत. म्हणून आज आपण ॲनालिसिस करणार आहोत डिटेलमध्ये की हे 100 कशा पद्धतीने देता येतील, व्यवस्थित ॲनालिसिस करून, की जेणेकरून आपले सिलेक्शनचे चान्सेस वाढतील. आता 100% कोणीच सांगू शकत नाही की असं जर तुम्ही प्रिफरन्स दिलं तर तुम्ही 100% सिलेक्ट होणार. हे सगळं प्रोबॅबिलिटी बेस्ड ॲनालिसिस आहे. तर आपण पवित्र पोर्टलचे अल्गोरिदम जे आहे ते कसं काम करते सगळ्यात पहिले समजून घेऊ. तर ते एक टॉप डाऊन चेक इन करतं मित्रांनो. म्हणजे पोर्टल तुमच्या पहिल्या पसंतीक्रमापासून सुरुवात करतं, ज्याला तुम्ही फर्स्ट प्रिफरन्सेस दिला आहे. नंतर आपण दुसरं प्राधान्यक्रम देतो, मग तिसरं देतो, मग चौथं देतो. अशा पद्धतीने आपण आपले 100 प्राधान्यक्रम देणार आहोत. तर पवित्र पोर्टल पहिला प्राधान्यक्रम चेक करतो, इथं आपला स्कोर बसतो का कॅटेगरीनुसार, नंतर दुसरा, नंतर तिसरा, आणि अशा पद्धतीने टॉप डाऊन ते चेक इन करत असतं. त्यानंतर क्षेत्रीय स्पर्धा, म्हणजे ज्या विशिष्ट शाळेसाठी तुमच्या प्रवर्गातील इतर उमेदवारांशी तुमची तुलना होत असते. म्हणजे इथे फर्स्ट प्रिफरन्सेस तुम्ही जरी दिला असेल तर ज्याने अजून कोणी फर्स्ट प्रिफरन्सेस दिला आहे त्या शाळेला, त्याच्या मार्क्ससोबत आपली कंपॅरिझन होत असते. तर अशा पद्धतीने पसंतीक्रम 1, पसंतीक्रम 2 आणि पसंतीक्रम 3 अशा पद्धतीने 100पर्यंत पसंतीक्रम क्रॉस ॲनालिसिस केलं जातं. आणि जिथे तुमचे गुण आणि शाळेचा कट ऑफ जुळतो ती जागा तुम्हाला मिळते. पुढील पसंतीक्रम तपासले जात नाही. म्हणजे काय, जर तुम्हाला 50व्या पसंतीक्रमावरती तुमचं सिलेक्शन झालं तर तुमचे खालचे पसंतीक्रम मॅटर करत नाही, कारण तुम्ही याला फर्स्ट प्रिफरन्सेस दिलं. म्हणजे 50व्या प्राधान्यक्रमाला जास्त महत्त्व आहे 100व्या नंबरच्या शाळेपेक्षा. म्हणून ही क्रोनॉलॉजी जी आहे पसंतीक्रम द्यायची, ती पण मॅटर करते की पहिले 10 कोणते द्यायचे, नंतरचे 20 कोणते द्यायचे, मग 30 कोणते द्यायचे. तर हिचा क्रमसुद्धा मॅटर करणार आहे. ते कसं, तर आपण आता अजून पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत. आता स्वतःची आपली जर शक्ती आपल्याला ओळखायची, पॉवर ओळखायची आपल्या टेट स्कोअरची, तर ती कशा पद्धतीने ओळखणार. तर सगळ्यात पहिले आपले टेटचा जो स्कोअर आहे तो महत्त्वाचा आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या मीडियमला आहात, तर सगळ्यात जास्त आपण बघितलं की मराठी मीडियमला कॉम्पिटिशन आहे. मराठी मीडियमच्या वॅकन्सीज पण जास्त आहेत आणि मराठी मीडियमला कॉम्पिटिशन पण जास्त आहे, कारण विद्यार्थ्यांची इथे संख्या पण आपल्याला जास्त बघायला मिळते. मग इथे जर उर्दू मीडियम असेल तर हा बेनिफिट आहे. इथे इंग्लिश मीडियम असेल, हिंदी मीडियम असेल, यांच्या वॅकन्सीज कमी आहेत आणि कॅन्डिडेट्स पण कमी आहेत, त्यामुळे कट ऑफ कमी बघायला मिळतो. तर आपल्याला माध्यम ॲनालिसिस करणं गरजेचं आहे की आपल्याला मराठी, उर्दू किंवा हिंदी आहे. त्यानंतर प्रवर्ग ॲनालिसिस करणं गरजेचं आहे, कारण प्रवर्गानुसार पण आपल्याकडे कट ऑफ चेंज होतात. तर आपल्या प्रवर्गाचा कट ऑफ आपण ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे तिथे अगोदर प्रिफरन्स देताना, की आपल्या प्रवर्गाचा कट ऑफ काय होता, EWSचा काय होता, ओपनचा काय होता.
तर हे समजून घेणं गरजेचं आहे प्राधान्यक्रम देताना. आणि 6 ते 8ला आपण बघतो, 6 ते 8 9वी 10वी किंवा 11वी 12वी इकडे आपल्याला प्राधान्यक्रम देताना विषयानुसार प्राधान्यक्रम द्यायचे. तर आपल्या सब्जेक्टचा आपल्याला बघायला मिळतं की सोशल सायन्सेसचा कट ऑफ जास्त आहे सायन्सपेक्षा. तर हे सगळं विषयानुसार आपण ॲनालिसिस करणं गरजेचं आहे की आपल्या विषयाचा काय कट ऑफ तिथे होतं जिथे आपण प्रिफरन्सेस देणार होतो. तर हे तुमची अंतिम कार्यशक्ती ठरवतं. म्हणजे गणित, विज्ञान, भाषा काय आपले सब्जेक्ट्स आहेत हे सगळ्या गोष्टी क्रमाने अशा ॲनालिसिस करून आपल्याला प्रिफरन्सेस द्यायचे आहेत मित्रांनो. आता उदाहरण द्यायचं म्हटलं की विषय आणि माध्यमाच्या कट ऑफवरील थेट प्रभाव मी तुम्हाला सांगतो की भंडारा जिल्हा परिषदला सोशल सायन्सचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो 129 गुणांवरती आपल्याला बघायला मिळाला सोशल सायन्सचा. आणि तेच अहमदनगर जिल्हा परिषदला मराठी माध्यमचा गणित विज्ञानचा 83 स्कोरवरती सिलेक्शन झालेलं दिसतं आपल्याला. इकडे 83 आणि इकडे लिटरली 129 हा डिफरन्स आपण बघू शकतो मित्रांनो. याच्यामध्ये काय झालं आहे की दोन्हीकडे मराठी माध्यम आहे, बट तुमचा विषय चेंज झाल्यामुळे आपल्याला इथे डिफिकल्टी लेवल आणि स्कोरचा जी कॉम्पिटिशन आहे ती कम्पॅरेटिव्हली कमी बघायला मिळते. ते सगळं विषय आणि तुमच्या माध्यमाच्या कट ऑफवरील थेट प्रभाव आपण इथे बघितलेला आहे. तर गणित आणि विज्ञान आणि उर्दू माध्यमाच्या उमेदवारांची त्यांच्या मूळ गुणांपेक्षा जास्त असते. म्हणजे आपले मार्क्स जर कमी असतील तरी पण तुमच्याकडे जर गणित विज्ञान विषय असेल किंवा उर्दू माध्यमाचे तुम्ही असाल किंवा इंग्लिश मिडियम असाल किंवा वेगळं हिंदी मिडियम असेल तर याचा बेनिफिट तुम्हाला नक्की होणार आहे. प्रवर्गानुसार पण आपण बघतो की आपण जी स्पर्धा आहे यामध्ये प्रवर्गानुसार पण आपल्याला डिफरन्स बघायला मिळतो. जसं की आपण उर्दू मिडियमचं सांगलीचं उदाहरण घेणार आहोत. इथे उर्दू मिडियमचाच EWSचा 122वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे EWSचा. आणि तेच आपण VJAचा जर बघितलं तर आपल्याला तो 86वरती फक्त कट ऑफ बघायला मिळतो. तर हा डिफरन्स आहे मित्रांनो. मीडियम नंतर पण प्रवर्गमध्ये आपल्याला डिफरन्स बघायला मिळतो. तेच धुळेमध्ये आपण परत उर्दू माध्यमचं बघू. VJAचा तुम्हाला 93वरती कट ऑफ बघायला मिळालेला आहे, तर NTBचा 80वरती. तर हे कट ऑफ डिफरन्स आहेत मित्रांनो आपल्याला मीडियमनुसार बघायला मिळतात किंवा आपण मीडियममध्ये पण प्रवर्गानुसार हे डिफरन्स बघू शकतो. तुमच्या प्रवर्गातील ऐतिहासिक कट ऑफचा अभ्यास केल्याशिवाय पसंतीक्रम लॉक करणं बिलकुल करू नये. का बरं? तर आपण जिथे प्राधान्यक्रम देतो आहे, समजा आपण XYZ जागेला प्राधान्यक्रम देतो आहे, तर ह्या XYZ जागेला सगळ्यात पहिले आपल्याला काय ॲनालिसिस करायचं आहे? आपला मीडियम. या मीडियमचा कट ऑफ काय होता, नंतर आपली कॅटेगरी किंवा आपण कुठल्या प्रवर्गामध्ये आहोत त्याचा आपल्याला कट ऑफ ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपला सब्जेक्ट काय होता त्याचं कट ऑफ ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. नेसेसरी नाही की प्रिव्हियस इयरचं जे कट ऑफ होते, अगोदरचे जे कट ऑफ होते तेच कट ऑफ आता यावेळेस लागतील. त्यामध्ये 10 किंवा 15 मार्क ॲड करून पकडून चला. पण जर तुम्ही अशा ठिकाणी प्राधान्यक्रम दिला, आपल्याला 120 मार्क आहेत आणि मागच्या वेळेस तिथे 150वरती कट ऑफ होता, तर ते आपलं प्रिफरन्स वेट झाला आहे आता, कारण लिमिटेड प्रिफरन्सेस आहेत. त्याच्यामुळे एवढं बेसिक मिनिमम ॲनालिसिस करणं तरी गरजेचं आहे. तर ते ॲनालिसिस करायसाठी जे PDF लागणार आहेत तुम्हाला प्रिव्हियस कट ऑफच्या गव्हर्नमेंटने ज्या रिलीज केलेल्या आहेत ते सगळे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत ऑलरेडी. आणि व्हिडिओजच्या माध्यमातून तुम्हाला बघायचं असेल तर 7-7 मिनिटाचे प्रत्येक जिल्हा परिषदचे सगळे विदाऊट इंटरव्ह्यूचे आपण कट ऑफ ॲनालिसिस केलेले आहेत. महानगरपालिका, नगरपालिका सगळे डिटेलमध्ये आपण ऑलरेडी चॅनलवरती कव्हर केलेले आहेत. ते पण तुम्ही इझिली बघू शकता. आता आपण प्राधान्यक्रम देताना हे जे 100 आपले प्राधान्यक्रम आहे त्याची आपण प्रणनीती काय असली पाहिजे ते डिसाईड करणार आहोत. तर गट A मध्ये आपण काय ठेवलं आहे की स्वप्नातील आणि उच्च ध्येयदायक आपले पसंतीक्रम. म्हणजे असं नाही की आपल्याला होम डिस्ट्रिक्ट टाकायचं नाही. होम डिस्ट्रिक्ट तुम्ही टाकू शकता ना 100मध्ये, होम डिस्ट्रिक्ट किंवा तेव्हाचे नियरबाय जे डिस्ट्रिक्ट्स असतील तुमच्या होमच्या ते तुम्ही इथे टाका. म्हणजे आपल्याला असं पण राहणार नाही की आपण रिस्क घेतली नाही, इथे तुम्ही रिस्क घेऊ शकता. त्यानंतर गट B जो आहे त्यामध्ये 21 ते 75. 21 ते 75मध्ये काय करायचं की आपल्याला हे रिअलिस्टिक प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. इथे काय होईल की तुम्हाला वास्तववादी आणि डेटा आधारित पसंतीक्रम द्यायचे आहेत. व्यवस्थित ॲनालिसिस करायचं आहे कट ऑफ अगोदरचे. वॅकन्सीज कन्सिडर करायच्या आहेत, कारण जेव्हा प्रिफरन्सेस जनरेट होतील तेव्हा तुम्हाला ॲडव्हर्टाईज दिसणार आहे तिथे. तुम्हाला लक्षात येऊन जाईल तेव्हाच की ते वॅकन्सीज किती आहे जिथे मी प्राधान्यक्रम देतो आणि अगोदरचा कट ऑफ किती होता आणि अगोदरच्या वॅकन्सीज किती होत्या. जेणेकरून तुलनात्मक आपण अभ्यास ज्याला म्हणतो आपण कम्पॅरेटिव्हली स्टडी करून हे सगळे प्रिफरन्सेस द्यायचे आहेत. जेव्हा प्रिफरन्सेस मिळतील तेव्हा त्याचे PDF डाउनलोड करा. त्या ॲडव्हर्टाइजमेंट ज्या मिळतील तुम्हाला त्याचे PDF डाउनलोड करा. त्या डाउनलोड करून प्रिंट करून घ्या. त्याला व्यवस्थित 1 ते 2 दिवस सगळ्यांसोबत चर्चा करा, स्वतः ॲनालिसिस करा, सायंटिफिक ॲनालिसिस करा. AIचा वापर करता असेल AIचा वापर करून ते ॲनालिसिस करून घ्या. तर अशा पद्धतीने प्रॉपर ॲनालिसिस करून हे रिअलिस्टिक प्राधान्यक्रम आपल्याला 21 ते 75मध्ये द्यायचे आहेत. त्यानंतर 76 ते 100 म्हणजे सुरक्षित आणि बॅकअप पसंतीक्रम द्यायचे. त्याला आपण डिटेलमध्ये समजणार आहोत आता. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ब्लॉक आपण अजून डिटेलमध्ये समजून घेऊ की कशा पद्धतीने आपल्याला हे प्रिफरन्सेस देता येतील.
आता जो पार्ट ए ठेवलेला आहे मित्रांनो आपण, याच्यामध्ये आपण प्राधान्यक्रम 1 ते 20 ठेवणार आहोत. यामध्ये आपल्याला जे तुमचे ड्रीम डिस्ट्रिक्ट्स आहेत किंवा होम डिस्ट्रिक्ट पाहिजे तुम्हाला, तुमचे जे प्रायोरिटी प्रिफरन्सेस आहेत ते या अ गटामध्ये असणार आहे. इथे जे प्रायोरिटी ए गट जो ठेवलेला आहे याच्यामध्ये ते असणार आहे. हे स्लॉट तुमचे स्वतःच्या किंवा जवळच्या जिल्ह्यांसाठी तुम्ही राखून ठेवू शकता. येथे कट ऑफ उच्च असण्याची शक्यता असते, म्हणजे काय एक्झाम्पल पुणे, कोल्हापूर असू शकतं. पण अल्गोरिदम टॉप डाऊन काम करत असल्याने ही जोखीम घेणे योग्य आहे. कारण तुमचं सिलेक्शन इथे नाही झालं तरी पण खालचे जे प्रिफरन्सेस आपण देणार आहोत तिथे नक्कीच होणार आहे आणि ते आपण सेफ साईड देणार आहोत. आता गोल्डन रूल काय इथे, जर तुमचे गुण कमी असतील तर पहिले 5 ते 10 पर्याय जे आहेत ते तुमच्या पसंतीचेच असावेत. म्हणजे इथे काय करायचं की 1 ते 20 आहे इथे, आणि तुमचे गुण जर 110 असतील, कमी असतील गुण, तुम्हाला 120 गुण असतील फक्त, तर तुम्ही 1 ते 20 न देता याला कमी करून याला फक्त 1 ते 10 करा. आणि नंतरचे तुम्ही सेफ प्रिफरन्स त्याला बाकीचे प्रिफरन्सला ग्रुप बी आणि ग्रुप सीमध्ये टाका. आपण आता ग्रुप ए केलेला आहे, त्यामध्ये फक्त तुम्ही पहिले 10 पसंतीक्रम तुमच्या आवडीचे ठेवा. असंच तुम्हाला चेंजेस करायचे आहेत. मार्क्स जास्त असतील तर ग्रुप एमध्ये प्रिफरन्सेस जास्त देऊ शकता. आता ग्रुप बी जो ठेवलेला आहे आपण, ग्रुप बीमध्ये काय ठेवलं आहे की 21 ते 75, हे तुमचं 11 ते 75 होईल. मग जर कमी मार्क्स असतील तर तुम्ही ते 11 ते 75 ठेवायचे. हे काय आहेत तर वास्तववादी प्राधान्यक्रम आपल्याला द्यायचे आहेत. तर आता इथे काय, जळगाव मराठी मीडियम, आपण हे 2 लोकांचं उदाहरण घेऊयात. 114 गुण, 114 गुण. यांना मिळालेला पसंतीक्रम काय होता, 19व्या पसंतीक्रमावरती 114 गुणवरती यांचं सिलेक्शन झालं आहे. म्हणजे यांनी या जिल्ह्याला किंवा या आस्थापनेला 19व्या प्राधान्यक्रमावर ठेवलं होतं आणि विठ्ठल यांनी याला 7व्या नंबरवर ठेवलेलं होतं. तर यांनी ह्या जिल्ह्याला याला प्रायोरिटी दिलं होतं. तर ते ॲनालिसिस करून ऐतिहासिक कट ऑफ आपल्याला बघणं गरजेचं आहे. 90% उमेदवारांची निवड याच गटात होते. म्हणजे तुमचं जे वास्तववादी तुम्ही प्रिफरन्सेस देसाल तिथंच तुमचं सिलेक्शन होणार आहे. कारण तुमचे जे मार्क्स तिथे बसतील व्यवस्थित, 130 असतील, 120 असतील, जे मार्क्स तुमचे त्या स्लॉटमध्ये बसतील तिथे तुमचं सिलेक्शन होणार आहे. फेज 1च्या फेज 2च्या कट ऑफशी तंतोतंत जिथे जुळतात तुमचे कट ऑफ ते तुम्ही डाउनलोड केले. मी सांगितलं ऑलरेडी, फेज 1 फेज 2 सगळे कट ऑफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती PDF अपलोड केलेले आहेत. ते जुळून बघा ना तुमचे स्कोर्स तुमच्या कॅटेगरीसोबत. 130 मार्क असतील यावर्षी, तर 130 मार्क कुठल्या कुठल्या आस्थापनेला तुमच्या कॅटेगरीचे मागच्या वेळेस बसत होते. एक तुम्हाला आयडिया येऊन जाईल की मी कुठे कुठे प्राधान्यक्रम दिले पाहिजे. तो हा ब गट आहे, हा बी गट तोच असला पाहिजे. त्यामध्ये 10 ते 15 मार्क ॲड करून चला यावेळेस कॉम्पिटिशन वाढून बघायची असेल तर. हे प्रोबॅबिलिटी ॲनालिसिस जे आहे ते तुम्हाला स्वतः करावं लागणार आहे. तसं तर मी पूर्ण जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नगरपालिकांचे सगळ्याचे कव्हर केलेले आहेत चॅनलवरती, ते तुम्ही डायरेक्टली जाऊन बघू शकता ॲनालिसिस. त्यानंतर सी गट आहे मित्रांनो, हा तुमचा सगळ्यात सेफेस्ट झोन आहे. यामध्ये आपण 76 ते 100 हे प्रिफरन्सेस देणार आहोत. इथे एकदम आपल्यापेक्षा हे स्लॉट दुर्गम जिल्हे आणि कमी कट ऑफ असलेल्या जागांसाठी वापरायचे आहेत. हे 25 पर्याय भरले नाहीत तर कमी गुण असल्यास नोकरी संधी पूर्णपणे गमावली जाऊ शकते. का बरं हे लास्टचे आपल्याला असे पसंतीक्रम का बरं लास्टला टाकायचे आहेत, म्हणजे तुम्हाला जर इथे 130 मार्क असतील आज, तर इथं हे जे प्राधान्यक्रम तुम्ही टाकणार आहात इथे मागच्या वेळेसचा कट ऑफ 110 ते 115 मध्येच असला पाहिजे. हे तुमची सेफ्टी नेट आहे. कारण इथे वाढून किती मार्क वाढतील यावेळेस, तर 10 ते 15 मार्क कट ऑफ वाढतील. किंवा वॅकन्सीज जेव्हा तुम्ही चेक करसाल त्यानुसार तुम्हाला कळेल की इथे प्रिफरन्सेस कसे द्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने ही सेफ्टी नेट पण आपल्याला लावणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जे टॉप डाऊन इफेक्ट होणार आहे प्रिफरन्सेसचा, पहिल्यामध्ये नाही सिलेक्ट झालो ग्रुप एमध्ये तर ग्रुप बीमध्ये होऊ, आणि ग्रुप बीमध्ये नाही झालो तर ग्रुप सीमध्ये होऊ. अशा पद्धतीने आपल्याला प्रिफरन्सेसची स्ट्रॅटेजी आखणं गरजेचं आहे. आता काही चुका ज्या आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत मित्रांनो, मोठ्या चुका आहेत. ज्यांनी काय होतं की कमी कट ऑफचा जिल्हा क्रमांक 1वर ठेवल्यास काय होईल, पहिल्यामध्येच तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. जो तुम्ही कमी कट ऑफचा ठेवला आहे आणि जो तुमच्या आवडीचा आहे तो जर तुम्ही 10व्या नंबरवर ठेवला आणि जो नाही आवडत तो पहिल्या क्रमांकावर सेफ म्हणून ठेवून दिला, तर पहिल्यावर सिलेक्शन झाल्यावर झालं ना तुमचं, खाली तुम्हाला कोणी बघणार. त्याच्यामुळे 10th तुमचं चेक करायचं कामच नाही, तुम्हाला इथेच अलॉट होऊन जाईल. अल्गोरिदम तुम्हाला तिथेच लॉक करेल आणि उच्च कट ऑफ जिल्हा क्रमांक 19वर जर ठेवला तर ते युजलेस होऊन जाईल तुमचं. जरी तुम्हाला अधिक चांगला जिल्हा मिळू शकत असला तरी पण ती जागा भरल्या गेलेली असते, कारण तिथपर्यंत आपलं प्रिफरन्सच पोचणार नाही मित्रांनो. म्हणून आपल्याला ह्याच पद्धतीने जाणं गरजेचं आहे. ए, बी आणि सी. म्हणजे एमध्ये आपण थोडंसं रिस्क घ्यायची आहे, बीमध्ये मॉडरेट रिस्क घ्यायची आणि सीमध्ये सेफेस्ट झोन आपल्याला टाकायचे आहेत. हे माझ्या पद्धतीने मी स्वतः ॲनालिसिस केलेलं आहे. गरजेचं नाही की हेच 100% खरं असलं पाहिजे. हे माझं ॲनालिसिस आहे, मला वाटलं शेअर केलं पाहिजे म्हणून मी शेअर करतो आहे. तुम्हाला याच्याबद्दल आवडत असेल हे सगळे प्रिफरन्सेसच्या स्ट्रॅटेजीज तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला नवीन असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. सबमिट करण्यापूर्वी आपण काही अंतिम चेकलिस्ट ठरवलेली की आता या गोष्टी तुम्ही
जेव्हा प्रिफरन्स सबमिट करणार आहात, जेव्हा पण तुम्हाला प्रिफरन्सेस जनरेट होतील, जेव्हा तुम्ही ते सबमिट करसाल तर सगळ्यात पहिले माध्यमच्या जागा योग्यरित्या निवडलेल्या आहेत का, आपल्याच माध्यमाच्या जागा, तुम्ही कॉम्पिटिशन व्यवस्थित ॲनालिसिस करून ते माध्यम तुम्ही ॲनालिसिस केलेलं आहे का. आता बरेच वेळा काय होतं, लोकांना वाटतं की मला 10,000 जागांची भरती होणार आहे, तर तुम्हाला 10,000 जागा बिलकुल दिसणार नाही. तुम्हाला ज्या जागांना तुम्ही इलिजिबल आहात तेवढ्याच दिसणार आहे. त्याच्यामुळे कन्फ्यूज होण्याचं काम नाही. तुम्ही ज्या जागांना पात्र आहात त्याच जागा दिसणार आहेत. फक्त त्या जागांना आपण डिवाईड करणार आहोत ए, बी आणि सी ग्रुपमध्ये. आता काय होतं बरेच वेळा की ज्यांच्याकडे सर्टिफिकेट्स आहेत ते तुम्ही यूज करतायत का, तुम्ही त्याचा व्यवस्थित वापर केला आहे का समांतर आरक्षणाचा, कारण याचं कट ऑफ आपल्याला कमी बघायला मिळतो. 100 पसंतीक्रम भरले का याची खात्री करा, कारण हेस्टमध्ये काय होतं बरेच वेळा घाईघाईमध्ये आपण प्रिफरन्सेस व्यवस्थित दिले का नाही ते पण टेन्स्ड मूडमध्ये असतो, टेन्शन जास्त असतं, त्याच्यामुळे आपण ते पण कधी कधी चुका करू शकतो. तर ह्या बेसिक कन्सेप्ट चुका करू नका. आणि ह्या ए, बी, सी गटाचं जे धोरण आपण आखलेलं आहे याची क्रमवारी तुम्ही आखलेली आहे का तुमची, जेव्हा तुम्हाला प्रिफरन्सेस जनरेट होतील तेव्हा त्याला तुम्ही ए, बी आणि सीमध्ये डिवाईड केलं आहे का, याला प्रॉपर सायंटिफिकली तुम्ही प्रिफरन्सेस देत आहात का ते बघणं खूप गरजेचं ठरणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला अचूक रणनीती वापरणं हाच आपल्या यशाचा मेन पाया असणार आहे, कारण आपली गुण ही आपली पात्रता आहे आता, आणि तुमचा जो पसंतीक्रम आहे हेच आपलं भविष्य ठरवणार आहे की आपल्याला पोस्ट कुठली मिळणार आहे, आपलं सिलेक्शन होणार आहे की नाही. आता घाई करायची नाही, डेटाचा अभ्यास करायचा. हा जो वेळ मिळतो आपल्याला, काळ मिळतो, याच्यामध्ये तुम्ही स्वतः डेटा ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये प्रिव्हियस इयर कट ऑफ ॲनालिसिस करा, मेरिट लिस्ट ॲनालिसिस करा, विथ इंटरव्ह्यूला जाणार असाल तर टॉप 3 स्कोरर्स बघा त्या टॉप 10मधले, कारण मागच्या वेळेस एकाच 10 होते, यावेळेस एकाच 3 आहे. विथ इंटरव्ह्यूच्या 50साठी स्ट्रॅटेजी हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, आपण त्याच्यावरती पण एक डिटेलमध्ये ॲनालिसिस करूयात की हे 50 प्रिफरन्सेस जे द्यायचे आहेत विथ इंटरव्ह्यूसाठी हे कसं आपण संस्थेला ॲनालिसिस केलं पाहिजे, कुठल्या संस्थेला द्यायचे ते कसं ठरवायचं, याच्यावरती एक डिटेलमध्ये आपल्याला व्हिडिओ बनवता येईल. तर तुमचा पोर्टफोलिओ जो आहे, आपण जो म्हणू प्रिफरन्सेस, तो व्यवस्थित डिझाईन करा आणि त्या पद्धतीनेच ए, बी आणि सीची स्ट्रॅटेजी नक्कीच यूज करा. तुम्हाला व्हिडिओ जो आहे हा महत्त्वाचा वाटला असेल आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमचे रिव्ह्यूज मेन्शन करा. धन्यवाद.